अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। तुम्हाला काही हवंय का? सेवकांना सांगू का? नाही, मग मी माझ्या कक्षात जाते। आज आख्यान कसं झालं हे नाही सांगितलं। सांगण्याचं ठरवलं होतं पण नंतर सोडून दिलं। का? नको तो विषय, थकले आहे मी आता। पण तुला काय पटलं नाही हे जर तू मला नाही सांगितलंस तर मला कसं कळेल? आख्यान संपल्यावर जेव्हा आपण परत येत होतो तेव्हा बानूने प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींना नमस्कार केला। ज्येष्ठ आहेत ते, तेव्हा स्वाभाविकपणे तिने नमस्कार केला असेल। तुम्ही तिचीच बाजू घेतली यात काय आश्चर्य नाही। मी जे बोलले त्यात तथ्य आहे असं तुम्हाला वाटत नाही? किंवा मी जे बोलले आहे ते योग्य असूनही तुम्ही माझी परीक्षा पाहता? ह्या जेजुरी गडावर तिला आधार वाटावा अशा केवळ दोनच व्यक्ती आहेत, प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी। पण त्या नमस्कारात काहीतरी वेगळं होतं। मला प्रश्न पडायला लागला आहे की प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी कोण आहेत? त्यांचे इथे असण्याचे प्रयोजन काही साधे सोपे नाही। गडावर ज्या दिव्य शक्ती विभूती आहेत त्यातलेच ते कोणतरी असावेत हे नक्की। असा हो की नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर मी आता कसं देऊ? मला या प्रश्नाचे उत्तर आत्ताच हवे आहे। भाषा हट्ट सोड, कारण हे आख्यानाच्या नियमांमध्ये बसत नाही। मला ते नियम ठाऊक नाही, तुम्ही मला सांगा। बर, मी तुला पूर्ण सत्य तर नाही सांगू शकत, पण संकेत मात्र देतो। त्यावरून तू शोध। सांगा। एक मात्र निश्चित की प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी हे कोणी सामान्य नाही। मी जो विचार केला होता ते सत्य आहे। ते कोणी सामान्य नाही आणि ते बानूला सहाय्य करतायत। भाषा, मी बानूकडे जात आहे। पण तुम्ही असं कसं जाऊ शकता? तिला भेटून 1 सप्ताह झाला आहे, तेव्हा नियमांप्रमाणे मला तिला भेटावं लागेल। आख्यान झाल्यावर लगेच? का नाही? म्हणजे तिला जर काही शंका असतील, काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही त्याचं निरसन करणार? मला समान न्याय द्यावा लागेल। तुझ्या आग्रहाखातर मी तुला संकेत दिला, ते अर्ध सत्य होतं, पूर्ण तुला शोधायचे आहे।
तुम्ही तिलाही संकेत देणार? होय, पण जर तिने विचारला तर? हा माझ्यावर अन्याय आहे. आज तुम्ही मला हे बोलून दाखवलं, माझी तिच्याशी तुलना केली, माझे स्थान काय आहे हे तुम्ही मला दाखवून दिलं. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही. म्हाळसा, मलाही नाही आवडत हे असं वागायला, पण काय करू, तसे वचनच आहे की मी तिच्या अधीन राहीन आणि त्याचा तुला राग येईल. आख्यान संपून परत येताना बानूने आपल्याला नमस्कार केला हे म्हाळसा देवींच्या लक्षात आले. म्हणजे त्या ह्याविषयी विचारणार? हो, वेळ पाहून विचारते. जर मला विचारलं तर मी त्यांना सांगेन की तुमच्याशी बोलून घ्यावं म्हणून. असं का? कारण त्यांच्या शंकेचे समाधान मला करता येणार नाही. इतक्या लवकर माघार घेतली? माघार नाही, परंतु त्यांची समजून घेण्याची इच्छा आता आणखीन प्रबळ झाली आहे. त्यात त्यांच्या हाती आता काहीतरी लागणारच. हो, त्यातून तुम्ही त्यांना दर्शन दिलं आहे. ते पूर्ण दर्शन नव्हतं. मी विष्णू आहे हे त्यांना कळणार नाही. आणि कळलं तर सगळं सत्य त्यांच्या समोर उलगडलं जाईल. ते आता आपण थांबवू शकत नाही. परंतु म्हाळसाला खरंच काही आठवत नाही. असं का विचारता आहात? मला क्षणभर असं वाटलं की त्यांना भूतकाळ आठवणं एवढं अवघड नाही. देवी, तुम्ही फार मोठं विधान करता आहात. त्यात किती तथ्य आहे हे मला देखील सांगता येणार नाही, परंतु येणारा काळच ठरवेल. परंतु जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत श्री खंडेरायांना सांगायला नको. त्यांच्यापासून हे लपून राहिलं असेल असं मला वाटत नाही. त्यांनाही हे जाणवलंच असणार. म्हाळसाला आठवणं एवढं अवघड आहे का? मूळ मुद्दाच वेगळा आहे देवी. काय? समुद्र मंथनाच्या कथेत अशी वेळ येईल जेव्हा श्री पार्वती देवींनी श्री महादेवांना दिलेलं वचन सांगितलं जाईल. मग त्यावेळी श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना सत्य कळू शकेल. हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यावेळी काय करायचं आहे हे आता मला ठाऊक नाही, परंतु विचार करावा लागेल. परंतु सत्य कळण्याचा जर तोच क्षण असेल तर तुम्ही मध्ये पडू नका. बाई बाई बाई, अहो किती माणसं आली होती आज आख्यानाला. अक्का, दुरून अगदी लांबवरच्या राज्यातून लोक आली होती आज आख्यानासाठी. अहो येणारच. आपण देखील ऐकलेच की हे आख्यान साधे आख्यान नाही. माझ्या मनात तर काहीतरी वेगळेच विचार येतात. कोणता? नाही म्हणजे हे आख्यान नेहमीसारखं राजवाड्यात झालं नाही, बाहेर झालं. याचा अर्थ या समुद्र मंथनाच्या आख्यानाच्या निमित्ताने या गडावर तर काही घडणार नसेल. घडलंच की. आख्यानाच्या वेळी सर्वांच्या अंगावरची आभूषणं गुप्त झालीच की. हो, अगदी अगदी हेच माझ्या मनात होतं. याचा अर्थ यापुढे आख्यानात नक्कीच असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल.
आता आपण नको ते तर्क लावत बसू नका बघू. जे चालले आहे त्याचे मनोभावे श्रवण करा. अशी कथा, असे आख्यान रोज रोज थोडीच ऐकायला मिळणार आहे. हे मात्र आहे. आणि जर या आख्यानातून देवींना काही कळालं तर यापुढे आख्यान होणारच नाही. म्हणजे असं माझ्या कानावर आलंय. अक्का, देवी आणि त्या बानूला त्यांच्या मूळ रूपाबद्दल कळावं म्हणून नारद मुनींचे आख्यान या गडावर होऊ लागले. त्यात देवांच्या अवतार कार्याबद्दल ते सांगतात. अगदी योग्य. पण मग या समुद्र मंथनाच्या कथेचा त्याच्याशी काय संदर्भ आहे हे मात्र मला काही केल्या कळत नाही. आत्ताच थोडी सगळं कळेल. या कथेचा संदर्भ आता हळूहळू कळत जाईल. गणोबा, राघोबा, तुम्हाला जर का काम करायचं नसेल ना तसं सांगा मला. तसं कुठं काय म्हणलंय मी? म्या म्हणलं की उद्या सूर्योदय उगवल्यानंतर आख्यान सुरू होणार आहे, तेव्हा आख्यानाला आलेली माणसं हातच राहणार आहे ती. होय, म्हणजे त्यासनी काय हो काय नको ते बघायला सांगितलं ते काय उगाच होय? होय. आणि अजून एक विचारायचं होतं बघ. विचारायचं राहू दे बाजूला. अगोदर तुम्हाला जे काम दिलंय ना ते करा नीट. पुढचं पुढं बघू. होय होय. गणोबा, राघोबा, नाही मागा धरणं बघतोय मी. काय चाललंय काय तुमचं? तुम्हाला राग येणार नसेल तर अजून एक विचारू का? विचार बाबा. आता काय झालं? नाही, कसं आहे का आज पत्तूर जे आख्यान झालं ते होतं म्हणजे राजवाड्यामध्ये, आणि आता तत बाहेर आख्यान कशा पाहिजे हे डोसक्यातच शिरत नाही बघा आमच्या. अरे गणोबा, अरे डोसका आहे का दगड भरल्यात? आता देव काय म्हणाल? काय? महाराज काय म्हणाल? काय? अरे हे साधं सुद्धा आख्यान हाय बघ. मी तुला म्हणलं नव्हतं हे बी तेच सांगतात म्हणून. बरं, तुम्हाला राग येणार नसेल तर अजून एक विचारू का? विचार बाबा, विचार. तुला जे काय विचारायचं आहे का नाही विचारून टाक. नाही म्हणजे ह्या आख्यानामध्ये म्हाळसा देवीसनी कळणार वय की त्या कोण होत्या कोण नाही ते. आणि तसं झालं तर देव जेजुरी सोडून जाणार वय? काय म्हणते का चूल पेटून भाकऱ्या करते आणि निघते. अगं आता कुठं चाललीस? गावात गड उतरून जाय. हो मी काय म्हणतो, थांबू हातच काय आताच एवढा गड सोडून वर आलोय, पुन्हा तो उतरून जायचं म्हणजे पायाचं पाक तुकडं पडतात. होय, आता राहावा दोघं बी हातच आजच्याला. त्यासनी जीवाला कष्ट न ग. तू लय बडबड करायला लागली बरं का गंगे तुला. अरे अरे आता भांडू नका वाईज. बानू, याक विचारायचं होतं. कशाचं? नाही म्हणजे 7 दिवस झालं पर देव काही हात आलं नाही. तू मसनी काय करायचंय? नाही त्यात नाक खुपसतायचा. तसं नाही. म्या काय म्हणतो बानू, तू म्हणत असशील तर. नाही न ग, त्यासनी काय आधीच कमी बंधन आहेत. म्या वाट बघत, नाहीतर गडावर जाईन एक दिस आणि सांगल देवासनी का घरला चला म्हणून. बरं, विष्णी चालेल का ती? देव माझं बी आहे, मी बी त्यांची बायको आहे. बरं, नग तारस करून घेऊ. मी काय म्हणतो, ती आख्यान काय आपल्या टकोऱ्यात घुसलं नाही काय? ती ध्यान असल तर समजल हवं. अरे मला बी नाहीये ध्यानात समज, पण नीट ध्यान देऊन ऐकलं ना का कळायला लागते बा हळूहळू. आणि देवांकडे बघायचं, महाराज म्हणतील ते ऐकायचं, मग समज कळायला लागतं बघ. वय वय. आणि लक्ष्मी देवीन परदानजी यांचं बी दर्शन घेत जावा. दर्शन? अरे म्हणजे असं नाही, अरे म्हणजे ती बी मोठीच माणसं आहेत ना. हो पर ह्याक बघितलं का नाही? म्हणजे ही दोघं कुठनं आली, कवा आली, कोणच्या गावचं, कुणाला काय बी ठाव नाही. अरे तुला ठाव नसल पण हात समजास नाही ठाव आहे. अनुगा काय बाई विचारू नकस, कळलं का? नाही, मी असंच विचारलं.
आता विचारलंस ते विचारलं पर पुण्यांदा विचारू नगस. अंतत गडावर तर कुणास ते बी विचारू नगस, कळलं ना? वय वय आलेच म्या. माझा खास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, खंडेराया. ना मागू मी पायरी तुझी देवा, ना मागू तुझी मी सावली देवा, मला गावाला सारा जग. देवा आता जेजुरीला येऊन बी आता लई दिस झालं हाय बघा. जेव्हा आख्यान असत्या तेव्हाच आता मला तुमच्या संग बोलता येत आहे, नाहीतर मी तुम्हासनी कशी बघू, तुमच्या संग कशी बोलू. माझ्या पायी तू बी देवा, माझ्या पायी तू बी देवा, सोसलासा किती किती सोसलासा, अरे ठार झालं जीव माझं बघून तुझी प्रीती देवा. आता नका कुणाचा रोष देवा, जाते आल्या वाटला, ठाई ठाई भेटशील तू ठाव माझ्या जीवाला. खंडेराया मला घास मल्हारी, खंडेराया मला पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, खंडेराया. खंडेराया मला घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, देवा तुमच्या संग बोलावं असं मला लय वाटत होतं बघा आज, पर कसं बोलावं हेच कळणं झालं होतं. बानू, मला देखील तुला भेटावंसं वाटतं, पण मी म्हाळसेला दिलेल्या वचनामध्ये अडकलो आहे. काही झालं तरी मला तिला दिलेला शब्द नाही मोडता येणार. तिला दिलेल्या वचनाप्रमाणे पंधरवड्यातून 2 वेळा मी तुला भेटायला येणार हे तिला ठाऊक होतं, आणि आज म्हणून मी तुला भेटायला आलो आहे. या देवा या. बानू, वाड्यावर कोणीच दिसत नाहीये. वय रंग्यान रंगी होते आत्ता पतूर, दिसभर असत्यात, मला काय हवं काय नग समज बघत्यात, आणि मग रातच्याला जात्यात गावात. बानू, मला तुझं एकटेपण जाणवतं. अनेक वेळा मला तुला भेटावंसं वाटतं, पण अशा वेळी मी म्हाळसेला दिलेल्या वचनाची मला आठवण होते. होय देवा, तुमचं माझ्याकडे ध्यान हाय हे बी लय हाय माझ्यासाठी. मला तर असं वाटतं का माझ्या पायी तुम्हासनी काय बी त्रास होऊ नये.
एवढीच इच्छा आहे माझी. काय झालं देवा? बानू, तुझ्या मनात जरी असं असलं तरी नकळत तुझ्याकडून अशी एक गोष्ट घडली आहे की ज्यामुळे फार मोठी समस्या निर्माण झाली आहे.